लक्षात ठेवा, जेव्हा एखादी मुलगी स्वतःला जशी आहे तशी ॲक्सेप्ट करते, तेव्हा या बाहेरी जगाचा प्रभाव तिच्यावर पडत नाही. बाहेरची दुनिया तिला कधीच दुखावू शकत नाही. हा एकच शब्द आहे, जो तिला चुकीच्या माणसांपासून, चुकीच्या ग्रुपपासून आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो. तुमच्या घरामध्ये 12 ते 16 वर्षाच्या मुली आहेत का? असतील तर त्यांचे वागणे खटकते का? या वयोगटातील मुली कधी खूप बोलतात तर कधी शांतच राहतात. तुम्हाला वाटते का की तुमची मुलगी तुमच्यासोबत कमी आणि मोबाईलमध्ये जास्त कनेक्टेड आहे? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार. माझी ही मुलगी याच वयोगटातील आहे आणि मी तिच्याशी कनेक्ट राहण्यासाठी काही गोष्टी करते, ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 12 ते 16 वर्षाच्या मुलींचा हा घडण्याचा महत्त्वाचा काळ असतो. या वयात त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व मजबूत होते. या किशोरवयीन मुलींना कोणते कपडे घालायचे, यासोबतच ही दुनिया कशी आहे, या जगात कसे वावरायचे याचे ज्ञान देणे सुद्धा गरजेचे आहे. तुमची मुलगी आता भातुकलीचा खेळ खेळणारी लहान मुलगी राहिली नाही. आता ती मोठी होत आहे. तिच्या डोळ्यात खूप प्रश्न आहेत, मनात संमिश्र भावना आहे, गोंधळ आहे आणि हे आजूबाजूचं जग तिला लवकरच मोठं करायला टपलेलं आहे. मग पालक म्हणून तुम्हाला तिला थांबवायचे नाही, तर या समाजासाठी, या जगाला सामोरे जाण्यासाठी तयार करायचे आहे. आज आपण बघणार आहोत अशा 6 गोष्टी ज्या मुलींना शिकवणं गरजेचं आहे, ज्यामुळे मुली स्ट्रॉंग राहतील आणि सेफही राहतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामधला पहिला पॉइंट आहे सुंदरता. सुंदरता ही मेकअपने नाही तर आत्मविश्वासामुळे येते. कळत नकळत मुलीची आई मुलीला सांगत असते की कशी तयार झाली आहेस, ती मुलगी बघ किती सुंदर दिसते, अशी तयार होत जा. या गोष्टी हळूहळू तिच्या मनात बसतात. म्हणून मुलींना असे बोलणे बंद करा. मुलींना समजावून सांगा की सुंदरता फिल्टरमुळे नाही तर आत्मविश्वासाने येते. तुमच्या मुलीला सांगा, मला वाटतं तू जेव्हा आरशामध्ये बघशील तेव्हा हा विचार करू नको की मी सुंदर आहे की नाही. उलट आरशामध्ये बघून हा विचार कर की मी जशी आहे तशी सुंदरच आहे. ही बाहेरची दुनिया तुला सतत सांगेल तुझा रंग, तुझे वजन, तुझे कपडे कसे पाहिजेत. पण मी आई म्हणून तुला हेच सांगेन की सौंदर्य मेकअपने नाही, फिल्टरने नाही तर सेल्फ कॉन्फिडन्समुळे उठून दिसतो. तिला हे शिकवा की तिचं शरीर तिची ओळख आहे. यामध्ये लाज वाटण्यासारखं असं काहीच नाही. तिचे विचार, तिची समजूतदारपणा, तिच्या मेहनतीचं कौतुक करा. जेव्हा ती मेकअप विना असेल तेव्हाही तिचं कौतुक करा. लक्षात ठेवा, जेव्हा एखादी मुलगी स्वतःला जशी आहे तशी ॲक्सेप्ट करते, तेव्हा या बाहेरी जगाचा प्रभाव तिच्यावर पडत नाही. बाहेरची दुनिया तिला कधीच दुखावू शकत नाही. त्यामधला सेकंड पॉइंट आहे, नाही म्हणायला शिकवा. आपण मुलींना नेहमी सांगत असतो, मोठ्यांचं ऐकायचं, चांगल्या मुली मोठ्या लोकांचं ऐकत असतात. पण खरं तर सगळ्यांना खुश करायची गरज नसते. मुलींना समजावून सांगा, नाही म्हणणे हे उद्धटपणा नाहीये, तर आत्मसन्मान आहे. तिला शिकवा, एखादी गोष्ट पटली नाही, विचार आवडला नाही, तर नाही म्हणायचे. एखाद्या कामासाठी कोणी दबाव टाकत असेल, तर नाही म्हणायचे. जर एखादं काम करण्यासाठी तुझं मन नाही म्हणत असेल, तर नाही म्हणायचे. तिला रोल प्ले करून दाखवा की तिचे फ्रेंड्स तिला एखाद्या कामासाठी जर दबाव टाकत असतील, प्रेशराईज करत असतील, तर त्यांना कसे उत्तर द्यायचे. जेव्हा कधीही अनकम्फर्टेबल वाटेल तेव्हा ती जागा लगेच सोडायची. तिला हा विश्वास द्या, चुकीच्या ठिकाणी हो म्हणण्यापेक्षा योग्य वेळी नाही म्हणणे हे खूप महत्त्वाचे असते. हा एकच शब्द आहे, जो तिला चुकीच्या माणसांपासून, चुकीच्या ग्रुपपासून आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो. यामधला नेक्स्ट पॉइंट आहे, नाते आणि प्रेम याबद्दल सांगा. या वयात हे सगळ्यात मोठे डिस्ट्रॅक्शन आहे. तुमच्या मोठ्या होत असलेल्या मुलीला हे सांगा की जर तुला कोणी पसंत करत असेल तर यामुळे तुझ्यावर कोणतीही जबाबदारी येत नाही. प्रेमाचा अर्थ दबाव नसतो आणि नात्याचा अर्थ भीती नसते. जर एखादे नाते तुला कमजोर बनवत आहे तर त्यापासून दूर जाणेच योग्य आहे. यामधला नेक्स्ट पॉइंट आहे, सोशल मीडियाच्या नकली दुनियेबद्दल नक्की सांगा. आजच्या मुली जिथे वावरत आहे ते जग आपल्या जगापासून खूप वेगळे आहे. मुलींना समजावून सांगा की तुमच्या जगात सोशल मीडियाला खूप महत्त्व असले तरी त्या इंस्टाग्रामवरील रील्स खऱ्या असतीलच असं नाही. त्यांचे हसणेही खरे नसते. तिला सांगा, सोशल मीडिया आयुष्य नाही तर एडिटिंग केलेले क्षण आहेत. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड आहे.
प्रत्येक फोटोमागे फिल्टर आहे, म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नको. मुलींना ही गोष्ट समजावून सांगा की कोणाचे लाईक तुझी किंमत ठरवत नाही. प्रायव्हेट चॅट, फोटो शेअर, ऑनलाईन फ्रेंडशिप यावर मोकळेपणाने बोला. तिला घाबरवू नका, पण समजावून सांगा की ऑनलाईन कधीही काही चुकीचे वाटले ना, तर सगळ्यात आधी मला सांगायचे. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे, तुम्ही तिची ताकद बना, कमजोरी नाही. तुम्ही मुलीची ताकद बना, कमजोरी नाही. तुमच्याविषयी तिला विश्वास वाटला पाहिजे. तिला जर तुमची भीती वाटली तर ती तुमच्यासोबत काहीच शेअर करणार नाही आणि शांत होऊन जाईल. म्हणून तिला हे सांगा की बेटा, तुझ्याकडून कळत नकळत काहीही चूक झाली तर घाबरू नको, शांत राहू नको. मला सांगू शकतेस की माझ्याकडून अशी चूक झाली आहे. मी नेहमी तुझ्यासोबत असेन, तुझ्या विरोधात नाही. आय प्रॉमिस, मी तुला जज करण्याआधी तुझी बाजू नक्की ऐकून घेईन. तो प्रॉब्लेम आपण मिळून सॉल्व्ह करूया. मी आणि तुझे बाबा नेहमी तुझ्यासोबत असणार. तुला प्रत्येक प्रॉब्लेममधून आम्ही बाहेर काढू. फक्त तू आमच्यासोबत सगळं शेअर करत राहा. आम्हाला विश्वासात घेत जा. आणि जेव्हा ती तिची चूक सांगेल तेव्हा शांतपणे ऐकून घ्या. लगेच तिच्यावर ओरडू नका. तिला सांगा, आपण मिळून यावर उपाय काढू. घरामध्ये मुलगी भीतीविना बोलू शकेल, इथूनच त्यांची खरी ताकद सुरू होते. पालक होणे म्हणजे मुलांना परफेक्ट बनवणे नाही, तर त्यांच्या प्रत्येक क्षणात सोबत राहणे हे आहे. यामधला नेक्स्ट पॉईंट आहे, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्टँड घेणे. मुलींना समजावून सांगा की आता लाजरी नाजूकशी मुलगी बनण्याची वेळ नाही. आता आपल्याला बनायचं आहे बोल्ड, ब्रेव्ह आणि स्ट्रॉंग. कोणी आपला फायदा घेऊ नये, कोणी आपला मिसयूज करू नये यासाठी. म्हणून तुम्ही तुमच्या मुलींना एखादं लाईफ एक्झाम्पल सेट करून देऊ शकता. जसे की आपल्या समाजातील काही महिला ज्यांनी कितीतरी संकटांना सामोरे जाऊन त्यांनी स्वतःची स्वप्न पूर्ण केली आहेत. तुम्ही तुमच्या मुलीला सांगा की हे जग सतत तुला आठवण करून देईल की तू मुलगी आहेस, तू हे करू नकोस, तू ते करू नकोस. स्वप्न बघण्याचा अधिकार तुला नाही, पण तू असं करू नको. तू स्वप्न बघ आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडही कर, भरपूर मेहनतही कर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेव. कारण तू फक्त कोणाची मुलगी नाही आहेस, तर तू स्वतःची एक ओळख आहेस. बघा, मुली बदलतात, हळूहळू त्यांचा स्वभाव बदलतो, त्यांचा मित्र परिवार बदलतो, पण एक गोष्ट जी कधीच बदलली नाही पाहिजे ते आहे आईवडिलांची साथ. हो, मुलीला असणारी आईवडिलांची साथ. मुलीला हा विश्वास द्या की सगळं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना, तरी आम्ही तुझ्या सोबत असू. जेव्हा तू थकशील तेव्हा आम्ही तुझं घर असू. असा विश्वास जर तुम्ही मुलींना आज दिलात ना, तर उद्या ती या जगाशी एकटीही लढू शकेल. तर आता वेळ आली आहे हे सांगण्याची की मी माझ्या मुलीशी कनेक्टेड राहण्यासाठी कोणत्या गोष्टी करते. आम्ही सोबत मूव्ही बघतो, जे ॲक्च्युली लहान मुलांसाठी असतात, पण त्यातून शिकण्यासारखं बरंच काही असतं. एखादी नवीन रेसिपी आम्ही सोबत ट्राय करतो, ज्यामुळे आमचा सहवासही वाढतो आणि डिस्कशनही वाढतं. जेवणासाठी काय मेनू असावा हे सुद्धा आम्ही डिस्कस करतो. ती तिच्या क्लासमधल्या काही गोष्टी माझ्यासोबत शेअर करत असते, तर मी तिला ह्या गोष्टी मॅच्युअरली कशा हँडल करायच्या हे सांगत असते. तसेच या वयोगटातील मुलींमध्ये हॉर्मोनल चेंजेस सुद्धा होत असतात. त्यामुळे या कधी कधी चिडचिड्या वागतात, तर कधी एकदम शांत होतात. मुलींनी चिडचिड केली म्हणून आपण ही चिडचिड केलीच पाहिजे असं काही नाही. त्यांचीही बाजू समजून घेणे आपलं कर्तव्य आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.